हाय फ्रेंड्स, आज नाश्त्याला मी थोडं वेगळं करत होते. वेगळं म्हणजे उपीट करायला आलं. उपीटमध्ये थोडंसं चेंज. नॉर्मली सगळेजण करतात उपीट, ते वेगळं उपीट आणि मी काय दाखवणार आहे तुम्हाला हे वेगळं उपीट. काय वेगळं आहे तुम्हाला सांगते मी करत करत. उपीटमध्ये पण व्हरायटी असते, 1 2 3 प्रकार होते. काहून वेगळं वेगळं करतात. कर्नाटकचे आवरेकाळं उपीट, वेगळे उपीट असतात. ते उपमा, कोण शॉर्टकटमध्ये उपमा म्हणतात आजकाल स्टाईलमध्ये. आता मी दाखवणार तुम्हाला लसूण आणि तुपातलं उपीट. कांदा वापरत नाही, लसूण घालून आणि वेगळंच होतं टेस्ट पण आणि छान लागतं. ह्याच्यासाठी मी घेतले 1 वाटका भरून रवा. आपलं उपीटची रवा असते ना, तेच रवा. आता ह्याला मी छानपैकी भाजून घेते आणि भाजताना मी वापरणार आहे तूप. म्हणजे हे खास कशा म्हणजे कुणाला जास्त हे यूज आहे तुम्हाला हे पण सांगते. कोण डिलेवरी झालेल्या बायका असतात ना, त्यांना खूप उपयोग. हे बघा, थोडंसं तूप घालून भाजून घेऊ. कोण डिलेवरी झालेल्या बायका असतात त्यांना, आमच्यात कसं डिलेवरी झालं ना ऑइल जास्त वापरत नाही, मग तुपातलं सगळं करत असतात. मग उपीट पण तुपातलंच करतात आमच्यात. आणि म्हणजे ह्याच्यात कसं कांदा जास्त घालत नाही आमच्यात डिलेवरी झाल्यावर. लसूण चांगलं असतं शरीराला डिलेवरी झाल्या बायकांना, ते म्हणून लसूण वापरतात. मग हे जास्त उपीट जास्त आमच्यात कसं डिलेवरी झाल्या बायकांना जास्त देते. लसूण पण चांगलं असतं शरीराला आणि तूप पण. आणि प्रत्येक वेळेस शिरा गोड डिलेवरी झाल्यावर गोड खावं म्हणतात, खरं जात नाही सगळ्यांना रोज रोज. मग ते आता आणि टेस्ट असं काय नाही की डिलेवरी बायका खावं म्हणून, बाकी आमच्यात तर सगळ्यांनाच आवडते. असं काय नाही, छान लागते टेस्ट. वेगळं पण झालं आणि कुणाला माहिती नसलं तर यूज तर होते ना त्यांना, म्हणून मी व्हिडिओ करत होते. तूप घालून छानपैकी भाजून घेऊ आपण याला. एकदा करून बघा, खूप छान लागते टेस्ट. आणि खास काय इन्ग्रेडियंट्स लागणार नाही आणि मिरची कांदा बिंदा काय घालायचं गरज नाही, झटपट होते. आणि टेस्ट तर काय, केल्यावर तुम्ही मला कमेंट करून सांगा वाटलंच ते. मी साईड बाय साईड परत इकडं गरम पाणी पण ठेवले, कसं पटपट होतं उपीट. जर गरम पाणी तयारी पहिल्या ठेवले ना लवकर होतं. आता मी ह्याला छानपैकी भाजून घेते, थोडं ब्राउनिश म्हणजे कच्चं लागू नये उपीट. उपीटचा एक स्पेशालिटी म्हणजे कसं, तुम्ही जेवढा रवा छान भाजता तेवढं छान टेस्ट येते उपीटला. जेव्हा रवा कच्चा असला ना, कणिकसारखी स्मेल येते ते उपीटमधलं. भाजणं लय महत्त्वाचं असते, कुठला पण असू दे, बेसन लाडू असू दे, काय पण असू दे. जर व्यवस्थित भाजलं ना ते टेस्टच वेगळा येते. आजकाल तर जास्त जण भाजत नाही, डायरेक्ट रवा पाणी उकळता पाण्यातच घालतात. हॉटेलमध्ये पण बघतो ना आपण, जास्त भाजत नाही, शक्यतो भाजतच नाही हॉटेलमध्ये. ते डायरेक्ट पाणी तडका मारून त्याच्यात डायरेक्ट रवा टाकतात. ते बघा कसं चिकट होतं. भाजून घेतलं ना छान मोकळं होतं. तुम्ही ह्याच्या अगोदर कधी असं खाल्लं असेल तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे लसूण आणि तुपातलं उपीट. तेव्हा फ्रेंड्स छान असं भाजलेलं आहे. आता वाचायला छान तुपातलं भाजले ना, छान स्मेल येते. आता हे मी काढून घेते एक प्लेटमध्ये. तेच कढाईत सगळं मी आता पोळी घालते, म्हणजे तुपातलंच कढाई आहे ना, रवा काढून घेतलेला. आता त्याला बघा थोडंसं तूप घालते तडक्याला. तूप थोडंसं कडक होते मेल्ट होऊन. आता मी घालणार आहे मोहरी आणि थोडंसं जिरा जरा जास्त टाका, छान येते फ्लेवर. तूप आणि जिरा मस्त लागतं कॉम्बिनेशन खायला पण. हे जरा तापू दे, अजून तापलं नाही.
आता ह्याच्यात मी घालणार आहे मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे लसूण. एक 5-6 कली लसूण एक काढून घेतले मी. लसूण घालायचं आणि लसूण घालून जरा तुपात फ्राय करायचं. फ्लेवर सुटासाठी मस्त लागतं. तुम्ही असं तुपात लसूण घालून बघा, तडक्यालाच एवढं छान वास येते ना. थोडंसं एकदम काळपटसण करू नका, कडवाट सुटत आहे. लसूण एकदम थोडंसं लसूण जरा कच्चा केलं त्याच्यातलं स्मेल म्हणला थोडं. आता ह्याच्यात मी घालणार आहे पाणी. पाण्याचे प्रमाण कसं, तुम्हाला एकदम चिकट मोमो पाहिजे तर प्रमाण जास्त घाला. जरी मोकळं पाहिजे असेल तर तुम्हाला पाणी कमी घाला. आमच्यात जरा मोकळं मागतात म्हणून मी मोकळं करायला आले. 1 वाटी रवा होतं, खूपच तापलेले पाणी. 1 वाटी रवा होतं, मी 1.5 वाटी पाणी घ्यायला आले. म्हणजे आमचे जरा मोकळं मागतात म्हणून एक अर्धा वाटी पाणी. मोकळं छान लागते, मोकळं एकदम. पाण्याचे प्रमाण का मी सांगायला जात नाही, कसं कुणाला कसं पाहिजे. कोण अलीकडं असं एकदम पातळ असं एकदम काय म्हणतात गंजीसारखी खाते, तसं एकदम उपमा म्हणून मोमो. कुणाला कसं पाहिजे तसं पाण्याचे प्रमाण जास्त कमी करू शकता तुम्ही. आता ह्याच्यात मी घालणार आहे हळद आणि लाल तिखट. मिरची वापरत नाही. कसं हे डिलेवरी बायकांना ते द्यायचं असते ना, मिरचीने पोट दुखते, लहान लेकरं ते बाळ दूध ते पिणार असते, मग खूप त्रास होतो म्हणून मिरची वापरत नाहीत. मग थोडीशी लाल तिखट कसं आम्हाला किती क्वांटिटी घालायचं आपल्याला माहिती असते. मिरचीचं काय वेळ मिरची एकदम कडक असते, काय वेळ साधा असते, मग कळत नाही. मग तिखट कसं चिमीटभर जरा टाकलं तर बस झालं आपल्याला. आता ह्याच्यात घालणार आहे मी मीठ आणि थोडंसं 1 चम्मचभर साखर. छान लागते साखर. छान जरा उकळी लवकर येते. पाणी असं का नाही वेळ लागते असं नाही, की ऑलरेडी मी गरम करून घातलेलं आहे पाणी. ते आणि कोथिंबीर कसं तुम्हाला कसं पाहिजे तसं. मी आत्ता थोडं घालते पाणीत आणि वरून नंतर थोडं घालते, छान येते टेस्ट. मी इकडे उकळायला ठेवले होते ना रवा भाजापर्यंत पाणी, म्हणून लवकर उकळी आले. हे बघा उकळायला आलेत पाणी. आता ह्याच्यात रवा टाकू आपण. हे सगळं असं उकळी येताना आणि तडका मारतानाच लसणाची फ्लेवर एवढा मस्त वास येते ना, तुपातलं असं छान येते लसूण तूप. आता ह्याच्यात मी घालणार आहे भाजून ठेवलेलं रवा. तुपातलं भाजून ठेवलं होतं ना आपण, ते रवा घालायचं. गुटल्याच्या याचे चान्सेस लय कमी, काय की ऑलरेडी तुपातलं भाजलेलं असते ना, मग ते गुटलं होत नाही. बघा आता रवा घालते मी याच्यात. मी गॅस बारीक केलेला आहे. कसं घालताना हातावर उडतं फटाफटा, म्हणून मी पाणी बारीक ठेवले गॅस. मी खरं माझी आजीने माझी डिलिव्हरीत माझी मम्मी आजी मला करून देत होते. मग मी एकदा सहज लेकरांना करून दिले. इतकं आवडीने खाल्ले आणि कसं चांगलं पण असते तूप हेल्थला. बघा छान. आता 2 मिनिट वापरायला ठेवू आपण. मी तिखट कमी घातले, म्हणजे जास्त तिखट लाल तिखट घातल्याने थोडीशी पिवळी कलर आले. हे बघा फ्रेंड्स, असं छान मोकळं छान झालं. हे बघा चिकट होत नाही. हे कसं तूप घातलेलं असते ना, मोकळा होते छान. टेस्ट खूप छान लागते बरं का लसणामुळे. आता वरून थोडं, पहिला पण मी थोडं कोथिंबीर घातले होते, अजून थोडंसं वरून कोथिंबीर घालते. बघा एकदा करून बघा. आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.